गुड मॉर्निंग स्टुडंट ऑल ऑफ यू. आज आपणाला कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट हे पाहायचं आहे. आणि काल काय पाहिलं होतं आपण? रेडीमेड गारमेंट्सचं. आपणाला वेगवेगळ्या पद्धतीचे रेडीमेड गारमेंट्स तयार केल्यानंतर ट्रायल कशी घ्यायची आणि पूर्णतः फायनल पूर्ण कसा जॉब होतो हे आपण कालच्या चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे. तर पूर्णतः जॉब कसा तयार होतो, आपण वेगवेगळ्या छोट्या छोट्या स्किल चांगल्या प्रकारे केल्या तर सर्वात महत्वाचं आहे रेडीमेड गारमेंट्स अँड कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट. म्हणजे अगोदर आपण पाहिलं रेडीमेड गारमेंट आणि आज कालच्या चॅप्टर मध्ये पाहिलं रेडीमेड गारमेंट्स, आजच्या चॅप्टर मध्ये पाहायचं आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट. तर रेडीमेड गारमेंटची थोडीशी उजळणी पहा. रेडीमेड गारमेंट मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ट्राय केली जाते. त्या कोणकोणत्या ट्राय केल्या जातात? 3. कोणकोणत्या? फायनल. कच्ची ट्राय कशी असते की पहिल्यांदा आपण मापानुसार कटिंग केल्यानंतर ते एक सिंपल कच्ची स्टिचिंग करून ते ट्रायल घेतली जाते. ते ट्रायल घेतल्यानंतर काय करतो आपण नंतर हाफ ट्राय, म्हणजे पूर्णतः जॉब तयार केलाय, मापानुसार तयार केलेला आहे, पण त्या व्यक्तीवरती घालून पाहणं आहे. त्या व्यक्तीवर घालून पाहिल्यानंतर आणखीन काय ज्या त्रुटी आलेल्या असतात त्या पूर्ण दुरुस्त करायच्या आणि फायनल करायचं. हे झालं आपलं ट्रायल घ्यायचं. तर वेगवेगळ्या रेडीमेड तयार करताना आपल्याला 2 ट्राय घेऊन फायनल ट्राय केली जाते. हे नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आहे. जो सुपर टेलर असतो तो वेगवेगळी ट्रायल घेत बसत नाही. शक्यतो नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्या ट्रायल घेण्याच्या गोष्टी करायच्या, अन्यथा करायची गरज लागत नाही. कारण तुम्ही कालांतराने खूप काही प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला एकदाच फार झाली तर 1-2 चुका उद्भवतात, अन्यथा चुका उद्भवत नाहीत. का तर ते वारंवार तुम्हाला तयार केल्यानंतर सराव झाल्यानंतर प्रॅक्टिस होते. परंतु आपण तुम्ही रेडीमेड तयार केले कपडे, ते रेडीमेड तयार कपडे केल्यानंतर आपल्याला त्याची कॉस्ट पण काढणं गरजेचं आहे, बरोबर? तर कॉस्ट कशी काढायची? तर एक छोटंसं बुटीक टाकला तुम्ही. आता तुम्ही हे व्यवसाय केल्यानंतर काहीतरी करणार आहे ना, का बसून राहणार आहे? तर तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला छोटंसं बुटीक टाकता येतं, छोटंसं दुकान टाकता येतं, लेडीज गारमेंट टाकता येते आणि रेडीमेड गारमेंटचं दुकान सुद्धा तुम्हाला टाकता येतं, बरोबर? गारमेंट म्हणजे काय? तयार झालेले जे जॉब असतात त्याला गारमेंट म्हणायचं. म्हणजे थोडक्यात लेडीज गारमेंट, जेंट्स गारमेंट, चिल्ड्रन गारमेंट, बरोबर आहे. परंतु आपण काय कपड्याला काय म्हणतो? फॅब्रिक. आणि कपडा कशापासून तयार होतो? फायबर, तंतूपासून. फायबर, फॅब्रिक, आणि फॅब्रिक पासून तयार केला जातो तो गारमेंट. म्हणजे लेडीज गारमेंट, जेंट्स गारमेंट आणि चिल्ड्रन गारमेंट. परंतु आपल्याला काय माहिती असतं, आपण कपडा घेतो, इतर रॉ मटेरियल कच्चा माल घेतो आणि सगळ्या पद्धतीने घेऊन तयार करून जर आपल्याला बाजारात विक्री करायची असेल तर त्याचं आपल्याला नॉलेज नसतं. त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे, त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काढता येतं. मी हा तयार फॉर्म्युला करून काल लिहून ठेवलेला होता. तर हे फॉर्म्युला पहा तुम्ही आता. तर आपल्याला सुरुवातीला एका फ्रॉकला किती लागतं किंमत काढायची. पुन्हा टोटल फॉर एक्झाम्पल 31 फ्रॉक तयार केले तर त्याला किती किंमत होते ते पाहायचंय. तर आता आपल्याला पहिल्यांदा काय पाहायचं? कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट. फॉर एक्झाम्पल, तर आता आपण प्रति 15 रुपये मीटर प्रमाणे 2 मीटर कपडा घेतलेला आहे. आता फ्रॉक करण्यासाठी किती कपडा लागतो आपल्याला? 2 मीटर. तर प्रति 15 रुपये प्रमाणे 2 मीटर घेतला तर किती रुपये झाले? ओके, 15 रुपये प्रमाणे 30 रुपये झाले. हे झाला फक्त कपडा. फक्त कपडा घेऊन आपला फ्रॉक तयार होतो का? नाही. जे काही आता आपलं रेडीमेड गारमेंट आहे, समजा आपण फ्रॉक शिवतोय, एका फ्रॉकला किती, तर टोटल नगाचे किती आणि एका फ्रॉकला किती किंमत पडते हे कॅल्क्युलेशन करून आपल्याला विक्रीला काढावं लागतं. तर त्यानंतर आपल्याला एक दिवसाला 30 फ्रॉक काढतो आपण. एक दिवसाला किती काढायचे? 30. एक फॉर एक्झाम्पल सांगितले, तुम्ही एक्स्ट्रा काढू शकता, ह्याच्यापेक्षा जास्तही काढू. एका दिवसाला तुम्ही 100 न काढू शकता. पण तुम्ही आता नवीन स्टुडंट आहेत त्याच्याप्रमाणे आता आपण कमीच क्वांटिटी घेऊ सुरुवातीला. ओके, आपण कमी करत जास्त करा. आता तुम्हाला 2-2 दिवसाला एक जॉब होत नाही, परंतु तुम्ही सराव झाला तर तासाला एक ब्लाऊज काढावं लागतं तुम्हाला. केव्हा करताल ते? तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिस होऊन सराव झाला तर ते करताल. तर एका दिवसाला 30 फ्रॉक, तर 30 गुणिले 30, बरोबर? 30 दिवस असणार आहे ना. एका दिवसाला 30 फ्रॉक तयार झाले तर 30 दिवसाला किती होतील? 900, बरोबर आहे. हे गणित केलेलं आहे, तर तुम्ही पण गणित आणखीन करून पाहणं आहे. 25 एका व्यक्तीला 25 रुपये कारागिरीला आपण प्रति देतो, फॉर एक्झाम्पल आहे. तर 4 मजुराला किती झाले? करेक्ट. 25 गुणिले 4 करायचं, 100 झाले. त्यानंतर आता टोटली कॉस्ट काढायची आपल्याला. त्यानंतर आपण 900 रुपये किराया आहे समजा एका दिवसाला. 900 गुणिले 30
हा, एका दिवसाला 900, म्हणजे मोठ्या मोठ्या शॉपला भाडं जास्त असतं बघा, 5,000, 10,000, 6,000 महिन्यावर असतं. हा, तर किराया किती आला? 900 रुपये. तर एका दिवसाला किती पडले? हा, महिन्याला 900, एका दिवसाला 30 रुपये. तर आता 900 भागिले 30 इज इक्वल टू 30 आलं. ओके. त्यानंतर आपण काय करायचंय, त्याच्यामध्येच आपण जे शॉप टाकतो त्याच्यामध्ये सगळा खर्च करून आपल्याला बेनिफिट मिळाला पाहिजे, बरोबर? नाही तर खर्चासहित बेनिफिट मिळून फायदा नाही. आपल्याला टोटली खर्च जाऊन जर काही तर टक्केवारी पडत असेल तर त्या रेडीमेड दुकान टाकण्याला फायदा आहे. तर लाईट बिल, पाणी वगैरे 300, एक दिवसाला किती? तर महिन्याला 300 रुपये तुम्हाला पाण्याचा बिलाचा खर्च येतो. तर एका दिवसाचं काढायचे, किती आलं एका दिवसाला? 10 रुपये. मग त्यानंतर काय करायचं आपल्याला? त्यातच चाय पाणी लावायचं त्या कारागीरचं ना, जे काही तुम्ही तयार केलेल्या जॉबला लेबल लावणार आहे, चहा पाणी करणार आहे त्या ह्याला मजूरवाल्याला, ते सगळे ह्याच्यामध्ये लावायचंय. तर महिन्याला 300 रुपये जातात त्याच्यासाठी. तर एका दिवसाला किती होतील? हा, म्हणजे महिन्याला 300 भागिले 30 दिवस करायचे, बरोबर? किती आलं? 10 आलं. त्यानंतर काय करायचं आपल्याला? लागणारा कच्चा माल काढायचा, बरोबर? तर आता हे बघा, कच्चा माल खर्च. तर कच्चा मालाचा खर्च काय काय लागले तो आयटम ते घ्यायचे आपल्याला. तर आता तुम्ही फ्रॉक शिवताय, त्याच्यासाठी जे मटेरियल लागते ते लिहायचंय. इथं जर शर्ट असेल तर तुम्हाला हे लेस शो बटन आलं नसतं, तिथं काय आलं असतं? मग शर्ट बटन, कॅनव्हास असं आलं असतं की नाही? तर आता आपल्याला फ्रॉक शिवायचा म्हणजे ज्या फ्रॉकला लागणारा कच्चा माल आहे तोच इथं येणार आहे. तर काय आपण करणार आहे? लेस, पायपिंग म्हणजे काय? गोटाची पट्टी रेडीमेड बाजारामध्ये मिळते, मी सांगितलेलं आहे. आपणही तयार करतो, परंतु रेडीमेड बाजारामध्ये रेडीमेड गोटच्या पट्ट्या तयार मिळतात, त्या आपल्याला कपड्यानुरूप लावाव्या लागतात. कपड्याच्या विरुद्ध पण लावू शकतो आणि कपड्याच्या रंगासारखं पण लावू शकतो, बरोबर? विरुद्ध रंगाची लावले तर काय होईल? विदाऊट रंगाची लावली तर सुंदर दिसेल. सुंदर दिसण्यासाठी विदाऊट रंग पण आपण घेऊ शकतो. जसं की तुम्ही त्या लेटर पॅडला केलं की विदाऊट कलरचं लावल्यामुळे काय फरक पडतो हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. तर आपण काय केलं, ह्या फ्रॉक साठी लागणारा कच्चा माल घेतला, लेस, पायपिंग, मोटिव्ह, झालर इत्यादी. तर इत्यादी 30 फ्रॉक साठी किती लागेल कच्चा माल? तर किती घेतला आपण 30 फ्रॉक साठी? 120. तर आता प्रतिकूल रुपये किती झाले टोटल घेतल्यानंतर? 1200. कसे झाले? 30, 900, 100, 30, हे असं कर. हे 1000 झाल्यानंतर हे 30 आणि 30, 60, 70, 80, 80 ह्याच्यामधले 20, 90, 100 आणि 100 झाले 1200. मग टोटल गणित करून हे 1200 करून पाहता येतं तुमच्या रपईवरती. हे टोटल करा, 1200 येतात का ते पाहून घ्या, बरोबर? तर त्यानंतर आपल्याला काय करायचं? आता प्रतिकूल 1200 रुपये, 30 नगाला 1200 रुपये झाले, बरं का? तर आपणाला एका फ्रॉकचा खर्च किती काढावायचा आहे, बरोबर आहे? आता आपल्याला 1200 रुपये कशाचा खर्च आलेला आहे? महिनेवारी एवढा 1200 रुपये खर्च येतो फॉर एक्झाम्पल. तर आता हे 1200 खर्च आल्यानंतर आपल्या 30 फ्रॉक काढलो आपण, सगळाच खर्च आपला 1200 रुपये आलेला आहे. तर प्रतिनग कसं विकायचं आहे ते आपल्याला काढावं लागेल. आता काय करावं लागेल मग आपल्याला? 1200 भागिले 30 इज इक्वल टू 40. तर 1200 भागिले 30 केल्यानंतर किती येते पहा गणित करून, बरोबर आहे की नाही? 1200 भागिले 30 बरोबर 40 येतं, आलं का? तर आता आपल्याला काय करायचंय? मग आपण आता 40 रुपयाला एक फ्रॉक पडले आपल्याला,